आंबेठाण गावाबरोबरच आपल्या खेड तालुक्याचं बैलगाडा क्षेत्रातील वैभव म्हटलं तर आपल्या सर्वांचा नंदी हरण्या या हरण्या नंदीची आज दसक्रिया विधी मांडेकर परिवार आणि सर्व बैलगाडा मालकांनी आयोजित केलेला आहे। त्या निमित्तानं आपल्या तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्तीपरायण बाळश्रीराम महाराज मेंढे यांची प्रवचन रूपी सेवा याआधी संपन्न झालेली आहे आणि महाराजांनी सुद्धा प्रवचनाच्या माध्यमातून हरण्या नंदी बैलाला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व बैलगाडा मालक, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा वर्गाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। मांडेकर परिवाराच्या माध्यमातून उद्योगपती आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संतोष शेठ असतील, अध्यक्ष शरद भाऊ असतील, अनिल शेठ असतील आणि गणेशराव आणि मांडेकर परिवारातील सर्व सदस्य मंडळी या ठिकाणी या आंबेठाण नगरीच्या जडणघडणीमध्ये आदर्शपणे काम करताना बऱ्याच वर्षापासून शेती उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या पशुधनाला जपण्याचं काम हा संपूर्ण परिवार करत आहे। त्याचबरोबर या परिवारातील सर्व महिला भगिनी सुद्धा आपल्या या पशुवर प्रेम करून आपल्या कुटुंबाला आणि पुरुष मंडळींना या बैलगाडा क्षेत्रामध्ये साथ देण्याचं काम करताना आपण पाहत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून संतोष शेठ असतील, शरदराव असतील, आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हरण्या बैलाच्या आशीर्वादानं आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी पुढे जाण्याचं काम केलं आणि एखाद्या पशुला किती ज्ञान असतं या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी जवळून पाहिले की खेड तालुक्यातून असो, आपल्या मन्या बैलाच्या माध्यमातून असो आणि आता हरण्या बैलाच्या माध्यमातून असो, परिवाराचं नाव तर उज्ज्वल केलंच, परंतु आपल्या गावाचं आणि तालुक्याचं नाव सुद्धा या नंदींनी आपल्या पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत असताना गेले 5 दिवसापूर्वी हरण्या तुमच्या आमच्यातून आणि मांडेकर परिवारातून या सदस्य म्हणून खऱ्या अर्थानं गेलेला आहे। मला सांगायला आनंद होतोय की मी आमदार होण्यापूर्वी आपल्या रानमळा घाटामध्ये संतोष शेठ आणि शरद शेठनी माझ्या नावानं त्या ठिकाणी बारी सोडली होती आणि सर्वात आत ती बारी आली आणि 1 नंबर मध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी माझी स्वतःची ही बैल नसताना केवळ आपल्यावर प्रेम म्हणून या हरण्या बैलाच्या माध्यमातून माझ्यासारख्याचा सुद्धा नावलौकिक अनेक घाटांमध्ये या परिवारानं करण्याचा प्रयत्न केला। माझ्या यशामध्ये सुद्धा या हरण्या नंदीचा मोठा मोलाचा वाटा आहे। मुक जनावर सुद्धा आपल्याला मदत करू शकतं हे मी जवळून पाहिले आणि अशा पद्धतीनं एक आदर्श कुटुंब आहे। या कुटुंबानं या पशुधनावर केलेलं प्रेम कधीही वाया जाणार नाही। हरण्याच्या रूपानं अधिक नंदी हरण्यापेक्षाही जास्त पुढच्या पट्टीत असणारे सर्व नंदी या ठिकाणी या गोट्यामध्ये येतील आणि मांडेकर परिवाराबरोबरच पुन्हा एकदा आंबेठाण आणि खेड तालुक्याचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा उज्ज्वल करतील असा विश्वास मला या निमित्तानं आहे। आपण सर्व मंडळी या ठिकाणी हरण्या नंदीच्या दसक्रियेच्या निमित्तानं आणि मांडेकर परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी सर्व बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपल्या भावना आणि भविष्य काळात आपण बैलगाड्या संदर्भात काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं सुधारणा केल्या पाहिजे या ठिकाणी वारंगे मामा असतील, बेगडे अण्णा असतील आणि इतरही मान्यवरांनी सूचना केल्या त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्या सुधारणा करण्याची गरज आहे आणि त्या जर केल्या तर अधिकच्या प्रमाणामध्ये या बैलगाडा शर्यतीमध्ये आपण सर्वजण पुढे जाऊ। आपणा सर्वांच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं
खेड तालुक्यातील सर्व बैलगाडा मालक असतील आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या वतीनं या हरण्या नंदीला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. दिवंगत माजी आमदार आदरणीय दिगंबरदादा बाळाप्पा बेगडे यांचे बंधू मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडा मालक अण्णासाहेब बेगडे आपल्या दुःखद भावना व्यक्त करतात. बंधू भगिनी आणि पुणे जिल्ह्यातील माझे सर्व सहकारी गाडा मालक, आज आंबेडकर नगरीचं एक युवा नेतृत्व, माझे परम मित्र स्नेही संतोष आसन, गणेश आसन, शरद आसन आणि यांच्या परिवारातील ज्यांनी आपल्या मुलापेक्षाही आतोनात प्रेम केलं असा हरण्याबाई आज कालवश होऊन त्यावेळेस मी दिसन जगाला, तू नाही दिसणार, तू असाच ओरडून जाणार. आज जी म्हणत होती ना चालूच होणार नाही, चालूच होणार नाही, तीच गाडा घेऊन घाटात आमच्या आम्हाला आनंद आहे. आज तुम्हाला संतोष एक उदाहरण सांगतो. माझी काही एवढी ओळख नव्हती. सुभाष आणि संतोष ज्यावेळेस उमरेवाल्यांची त्यांची शालूच्या घाटात झाली आणि गिरी गोसावी इन्स्पेक्टर होते. आम्ही तिथं गेलो, आम्हाला बोलवलं. मला म्हणले अण्णासाहेब शेटे होती, काय करायचं म्हणजे समजे नातेवाईक माझे साहेब, कोणावर केस करायची नाही, दोघांना बाजूला घेतली. विचारा म्हणलं आपलं काम नाही, आपल्या मराठी धर्माचं काम नाही. भांडणं तणणं त्याच्यातून माणूस संपत जातो. त्या बिचारीने माझं ऐकलं. टमटम चालवणारा माणूस आज याचा किंग झाला आणि माझ्यावर प्रेम आजपर्यंत त्यांनी तसंच ठेवलं आणि तो मला आनंद आहे. अनेक वेळा ठेवलं. मी काय आजच आलो अशातला भाग नाही. रामनाथ शेट्टी खंत केली, आज नवनाथ शेट्टी ओले बसल्यात, इथं माझे संतोष गव्हाणे बसल्यात. पोट तिडकीने मी बोलतो या गाड्या बैलामध्ये की ज्या वेगळ्या वाटा चालल्या तुम्ही बंद करा. तुम्हीच ताकद देताय ना. ताकद कोण देत आहे? नवनाथ शेठ. तुम्ही संस्था काढली, पैसे कुठे गेलेत? दाखवा हिशोब. त्याच्या घाटा आपोआप जमा होतं. ह्या ज्या चुका आहे त्या आपण प्रत्येकाने घेतल्या पाहिजे. त्यांना आज मी आरामसर बद्दल बोलतो. गाडी मालकाला 1000 रुपये द्या ना तुम्ही. 5 रुपयाला त्याचं कौतुक करा. 10 सेकंद नाव घेतो, 15 सेकंद नाव घेतो. हे बघ गावाने बक्षीस दिलं तरी घे माहिती लय पुढं काय. आणि पुन्हाच काय करता तुम्ही? त्याला आव्हान करा, त्याला पिढीचं पोता ना. मी प्रत्येकाला सांगतो, मला मान सन्मान अजिबात देऊ नका. एक हलका गाड्यावर त्याचं वासरू पळाला ना तर तुम्ही नाचा, तर गाडा टिकल. पण आता काय झालं, मलाच बोलून ना मलाच ते वाईट वाटायला लागलं दत्त शेठ की आपण जास्त बोलल्यानंतर लोक आपल्यालाच नाव ठेवतील. मग खरं आहे, उपयोग काय त्याचा? कारण लोक चालले एका बाजूला आणि आपण चाललो एका बाजूला. नंदी आता तुम्ही म्हणता रामनाथ शेट्टी सांगितलं अगदी एक बैल घेऊन येतो, बैल ताब्यात देता, माझा बैल चुकायचा, जसं दिलं तसा आणायचा, इनाम समजा मी घेईन, ट्रॉफी मिळेल तर मलाच पाहिजे. आता पहिली आपली स्वतःची 4-4 बैल असायची. 10-10 वर्ष आता शेड बैल पळाली. सोयऱ्या धायऱ्याच्या गावात आपण जायचं मोठेपणाने स्वयंपाक विभाग व्हायचा. आता काय गाड्याला म्हटलं बाहेर बसली हल्ली तिकडे तिकडे. कोण कोणापाशी जाते का? कोणाशी जाते का कोणी? आपण ती माणुसकी ठेवली पाहिजे. आपण माणुसकीची रचना केली पाहिजे. आज आमच्या गावात मालवण तालुक्यामध्ये चित्रसाहेब आमन होते, आमच्या हरिजन मंडळी होती. पण चुपडे टाकायचे, हाक मारली का आम्ही चुपडे टाकायचो. हा गोतावळा होता, एक विचार होता तो तुम्ही ठेवा. आमचं शेठ पैशाच्या मागे जाऊ नका. पैसा काही समजतच नाही. तुमच्याकडे आहे का 5 आहेत. पण या नंदी आहे, आपल्याला लय मोठा अभिमान आहे. बाबा शेठ हा बंदी उठवली, ही मोठी आपली लय मोठी किंमत आहे. की आपण जोपली पाहिजे, जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. आणि गाड्या बैलामध्ये तुम्ही काही नियम लावताना चांगले लावा. आता परवा काय झालं बघा, मी पहिल्या दिवशी माझा चांगलं बैल आणला नाही. मी आता शिंदेगावच सांगतो, माझे काही शत्रू नाही. मला बैल नाही मिळाला, मी पहिल्या दिवशी तो बैल आणला नाही. आमचेच माझे सहकारी मित्र प्रशांत भागवत हे रात्री त्यांनी फोन केला पोरांना, म्हणजे तू उद्या माझा बैल नाही. दुसऱ्या दिवशी बारी आणली. त्या दिवशी घाटाचा राजा सिमी पाहिलं होती, त्या दिवशी घाटाचा राजा. आणि बक्षीस देताना आमचे 4 गाड्या मला म्हणले बैल डबल चुकलाय. हातून बैल पळाला ना तो. असं तर 3 तर नवी होती ना. मग ह्या कुठेतरी आपण मला काय बघा, एक बक्षीस मला मिळलं, मी काय म्हातार नाही झालो. मला ते नाही माहित. गाड्यावाल्यांची बाजू धरा ना, ज्याचं होतं त्याचं कौतुक करा. पण तुम्ही 2 दिवस आमचा घाटाचा राजा पुकारलाय आणि तुम्ही 2-4 गाड्यावाल्यांनी सांगितलं अण्णा वेगळ्याचा बैल डबल आहे. माझा डबल नाही, मी घेतलेला डबल होता. पण कौतुक झालं असतं, काय बिघडलं असतं? पुन्हा तर तुम्ही बक्षीस दिलायच ना, मला मिळलं असतं.
काही पोरं नाचली असती. ठीक आहे, जास्त काही बोलू नाही. ह्या मांडेकर परिवारावरती असलेलं प्रेम, बैलावर माझं असलेलं प्रेम, आणि मी 25-30 वर्षामध्ये कुठलंही पद नाही घेता त्या बैलांसाठी माझं जीवन समर्पित केलंय, याचा मला आनंद आहे. बापू सर्वजण मंडळाला हरण्या बैलाच्या या शोक संदेशाला जरी आज हानी झाली असेल तर हानीच्या रूपाने परत त्याच्या दावणीला चांगला बैल यावा अशी पाणवतेची प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या भेंडी परिवाराच्या वतीनं बापूंना श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. दुःखद भावना व्यक्त करण्यासाठी चाकण नगर परिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष सन्मान्य सुवर्णताई राक्षे आपल्याला विनंती करतो की आपण दुःखद भावना व्यक्त करण्यासाठी समोर या. आज या ठिकाणी दुःखित अंतकरणात जमलेल्या माझ्या माता पिता बंधू आणि भगिनींनो, बैलगाडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, आज या हरण्या बैलाला जाऊन 5 दिवस झालेले आहे. हा हरण्या बैल अतिशय छान प्रकारचा, प्रत्येक घाटामध्ये तो पळायचा आणि नंबरही काढायचा फायनल मध्ये. या हरण्या बैलाला माझ्या राक्ष परिवाराच्या वतीने, चाकण नगर परिषदेच्या वतीने व स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने, राक्षवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्वक श्रद्धांजली मी समर्पित करते. या ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. अतिशय दुःखित अंतकरणाने जमलेले माता पिता बंधू भगिनी, गेल्या 5 दिवसापूर्वी आंबेडन गावचे भूषण, एक आदर्श सरपंच संतोषराव मांडेकर असतील किंवा गणेशराव मांडेकर असतील किंवा शरदराव मांडेकर असतील, माणूस माणसावर प्रेम करतो, स्वतःच्या आई वडिलांवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो. पण खेड तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बैलावरती प्रेम करणारा आमचे जवळचे सहकारी पाहुणे संतोषरावजी मांडेकर, बैलावरती कसं प्रेम करावं तर आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी तरुण कार्यकर्ता, वय सुद्धा कमी संतोषरावचं, आणि बैलावरती प्रेम अतिशय स्वतःच्या मुलासारखं. हरण्या बैलाचं असेल किंवा अनेक बैल असतील, जवळजवळ 15-16 बैल आपल्या गोठ्यामध्ये. घर माणसाला लवकर साफ करता येत नाही, घराचा कटाळा येतो की साफ करण्याचा घरातल्या माणसाला त्रास होतो. पण या 15 बैलांची सेवा करण्याचं काम, साफसफाई करण्याचं काम, त्यांचं खाणं असेल, धुणं असेल किंवा त्यांचे वैरण गाडी असेल, अनेक त्यांचं आंबवण असेल, जे माणसाला खायला लागतं ते बैलाला देण्याचं काम त्यांनी आतापर्यंतच्या काळामध्ये जवळजवळ मला वाटतं संतोषरावनी 15 ते 20 वर्षे गाड्या बैलाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये नाव कमवण्याचं काम केलं. हरण्या बैलाने जसं महाराष्ट्र केसरी होतो, हिंद केसरी होतो, तसं बैलाच्या माध्यमातून सुद्धा इंद्री केसरी म्हणून हरण्या बैलाने नाव पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कमवलं. आपल्या पश्चिम पट्ट्याचं भूषण नव्हे तर तालुक्याचं भूषण बाळशीराम महाराज मिंडे, माणसाच्या माणसावरती, जीवनावरती तर अनेक दाखले दिले, पण बैल घेतल्याच्या नंतर बैलावरती सुद्धा त्यांनी स्वतःचं उदाहरण देण्याचं काम केलं की बैलाचा व्यवसाय आपण का करतो. आपल्या गरिबीला आग लागली म्हणून छोटे छोटे वासरे आणायची आणि मोठी करायची आणि बाजारामध्ये विकायची आणि त्याचा 2 रुपये आपल्या परपंचाला लागलं पाहिजे म्हणून त्या माणसाने, महाराजांनी, आता त्यांच्या वाण्यामध्ये माणूस खरं बोलत नाही पण गळ्यामध्ये माळ आहे. महाराज, तुम्ही एवढं परकर सांगितलं की स्वतःचं उदाहरण तुमच्यापासून दिलं. मी असा कुठे महाराज पाहिलं नाही. महाराजांनी त्यांच्या वाणीमधून अनेक दाखले देण्याचं काम केलंय. उत्तम तुम्ही उदाहरण दिलंय. महाराजांनी आपल्या वारंगी मामांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं बैलाचं उदाहरण दिलंय. मी अधिकच न बोलता सर्व पाहुण्यांच्या वतीनं हरण्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.